डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आठवणी जागवणारा एक खास कार्यक्रम आपण बघणार आहोत, पण त्याआधी हेडलाईन्स। भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन, सामान्यांची ही रीघ। देशभरामध्ये शाळांमधून कलामांना अखेरचा सलाम। गेल्यानंतरही कलाम सर प्रेरणा देत राहतील, तरुणांची भावना। डॉक्टर कलाम यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजता होणार अंत्यसंस्कार। लष्करी इतमामामध्ये रामेश्वरममध्ये देणार अखेरचा निरोप। कलामांच्या श्रद्धांजलीवरूनही राजकारण। कलामांचा दिन काय म्हणून साजरा करायचा, शिवसेना भाजपमध्ये मतांतर। अंगणवाडी सेविकांच्या थकीत मानधनवाढीचा प्रश्न अखेर मार्गी। वाढीव मानधनासाठी 228 कोटींची तरतूद। आणि याकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। न्यायाधीशांमधल्या मतभेदामुळे खटला सरन्यायाधीशांच्या पीठाकडे। तरुणांसाठी डॉक्टर कलाम प्रेरणास्थान होते आणि म्हणूनच कदाचित आज सबंध भारतातली सगळी तरुणाई हळहळते आहे। वेगवेगळ्या माध्यमातून ते व्यक्त होत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून खास करून। डॉक्टर कलाम आपल्याला कसे भावले होते, कसे आठवत आहेत, या सगळ्या आठवणी ही तरुण मंडळी जागवताना दिसत आहेत। आपण आता पुण्यातल्या BMCC कॉलेजमध्ये आहोत। या पुण्यामध्ये डॉक्टर कलामांनी अनेक वेळेला येऊन व्याख्यानं दिली होती आणि यातल्याच अनेक मुलांनी ही व्याख्यानं ऐकण्याची संधी सुद्धा या मुलांना मिळालेली होती। त्यांच्या मनात आज नेमक्या काय भावना आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। कसे आठवत आहेत डॉक्टर कलाम? कधी पहिल्यांदा ऐकलं डॉक्टर कलामांबद्दल? डॉक्टर कलामांबद्दल मी त्यांची भरपूर लेक्चर्स ऐकलेली आहेत। त्यांचा अनुभव सांगायचा म्हणलं तर डॉक्टर कलाम आम्हा तरुण वर्गासाठी द्रोणाचार्य आणि आम्ही त्यांच्यासाठी एकलव्य आहोत। त्यांनी जन्मापासून त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते जे आयुष्य जगले, एखादा माणूस म्हणून माणसाने कसं जगावं हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। त्यांनी जे आम्हाला तरुण वर्गाला स्वप्न दाखवलं की 2020 साली भारत महासत्ता बनेल, तर महासत्ता बनण्यासाठी जी एकजूट आणि अथक परिश्रमाची गरज आहे त्याची आम्ही जोड देऊ, तीच त्यांना उत्तम श्रद्धांजली ठरेल। अर्थात भारताला महासत्ता बनवणं हीच त्यांना श्रद्धांजली खऱ्या अर्थाने ठरेल असं तो म्हणतोय। तुला कसे आठवत आहे डॉक्टर कलाम? तू पहिल्यांदा त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं, पुस्तक वाचलं, कसं कळालं डॉक्टर कलामांबद्दल? दोन्ही एकतर आपण टीव्हीवर त्यांची व्याख्यानं बरीच ऐकलेत, त्याबद्दल त्यांची पुस्तकं पण वाचलेत। सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट सांगायची म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जाण्यामुळे भारताचं एक मोठं नेतृत्व हरवलं। खरं तर एक सच्चा माणूस हरपला असं वाटतं। आमच्या विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या हृदयापाशी असणारा एक मित्र हरपला आज। डॉक्टर कलाम यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भारत आणि भारतच होता आणि त्यांचं भारताविषयीचं स्वप्न हे आम्ही नक्कीच साकार करू, हीच त्यांना श्रद्धांजली असेल। अर्थात भारताविषयी डॉक्टर कलामांनी बघितलेलं स्वप्न हे अर्थात प्रत्येक तरुणासाठी एक ध्येय होऊन बसलेलं आहे। 2020 साली भारत महासत्ता होईल हे स्वप्न डॉक्टर कलामांनी दाखवलेलं होतं आणि तेच स्वप्न एक ध्येय म्हणून आज विद्यार्थी चाललेले, तरुणाई चाललेली आहे। तू अनेकदा त्यांची व्याख्यानं ऐकली, पुस्तकं वाचली। जितकी धडपड या माणसाने आयुष्यात केलेली होती, एक वेगळी प्रेरणा देऊन जातात की कशा पद्धतीने इतक्या सगळ्या धडपडीमधनं, इतक्या सगळ्या कष्टांमधनं तो माणूस वर येतो आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या स्थानावरती पोहोचल्यानंतर सुद्धा तेच ध्येय, तेच सगळ्या गोष्टी राहतात त्यांच्या आयुष्यामध्ये। खरं तर कलाम म्हणजे एक भारताला लाभलेलं एक अमूल्य रत्न होतं। त्यांच्यासारखा माणूस भारताला लाभला हे भारताचं खरंच भाग्य आहे। आणि कलामांविषयी म्हणायचं झालं तर ते एक अजातशत्रू प्रेमळ होते। मी त्यांच्यासाठी 4 ओळी लिहिल्या आहेत, त्याच मी म्हणेन। अजातशत्रू ते, प्रेमळ ते, भारताला लाभलेलं एक अमूल्य रत्न ते, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे एक प्रेमळ पिता ते। आता आमची जबाबदारी आहे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे, भारताला स्वयंपूर्ण करून एक महासत्ता देश बनवण्याचे। भारताला महासत्ता बनवणं हा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा ही मुलं अधोरेखित करतायत, हे त्यांच्या मनावरती बिंबवलंय ते डॉक्टर कलामांनीच। काय आठवतंय आज डॉक्टर कलामांबद्दल? पुस्तकं तू वाचलेली आहेस, काय ही पुस्तकं वाचताना काय प्रेरणा मिळायची, नेमकी काय आठवतंय पुस्तकातल्या कुठल्या गोष्टी? मी अब्दुल कलामांची पुस्तकं वाचलेली आहेत, पण मला आत्ता त्यांच्याबद्दल एक कविता केलेली आहे, ती म्हणू इच्छिते। घरात होते, मनात होते, हृदयावर तर आरूढ होते,
राष्ट्रपती होते, शास्त्रज्ञ होते, जनमानसातले तर आदर्श होते. शेवटपर्यंत भारतातील तरुणांना दिशा दाखवणारे एकमेव असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम होते. कवितांच्या माध्यमातून, ज्या माध्यमातून व्यक्त होता येईल त्या माध्यमातून ही तरुणाई व्यक्त होताना दिसते. आपल्याबरोबर असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांना प्रत्यक्षात संधी मिळाली होती डॉक्टर कलामांना भेटायची. कधी भेटली होतीस तू डॉक्टर कलामांना नेमकं? मी 8वीत होते जेव्हा मला त्यांना भेटण्याचं भाग्य लाभलं. ARDच्या ऑडिटोरियममध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना ॲड्रेस केलं. तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला काय वाटतं की आपल्या देशात जे आतंकवादी हल्ले होतात त्याचं मूळ काय आहे? तर त्यांनी जे उत्तर दिलं ते खूप आश्चर्यजनक होतं. ते म्हणाले की आतंकवाद हा काय बाहेरनं आलेला नाही आहे, हा तुझ्या माझ्यात आपल्या सगळ्यांच्या आत आहे. जी शत्रुत्वाची भावना आपण एकमेकांबद्दल बाळगतो हेच आतंकवाद आहे. तर ज्यांनी सुद्धा आपल्या देशाबद्दल काही वाईट केलं असेल त्यांच्याबद्दल सुद्धा शत्रुत्व कधी ठेवू नकोस आणि अशाच रीतीने आतंकवाद संपेल एक दिवस. अर्थात प्रश्नाला उत्तर देणं, तुम्ही विचारणं हे त्यांच्यासाठी एक प्रेरणा असायची की आपल्याला विचार करायला मुलं प्रवृत्त करतायत असंही त्यांना कुठेतरी वाटायचं. काय जाणवलं त्यांचं व्याख्यान ऐकताना? जितके मिसळून जायचे ते, जितके मुलांमध्ये रमायचे, काय गोष्टी आठवत आहेत? म्हणजे मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा मला अजिबात असं वाटलं नव्हतं की ते इतका वेळ देतील किंवा ते बोलतील ह्याच्यावरती, पण त्यांनी इतकं व्यवस्थित सविस्तर सांगितलं. आणि मला आठवतंय की आम्ही जेव्हा जाताना ते जेव्हा आमच्या शेजारून गेले तेव्हा माझ्या शेजारी एक मुलगा उभा होता. त्यांना विचारलं की मी तुमचा ऑटोग्राफ घेऊ शकतो का? तर ते म्हणाले की यंग मॅन, I will not give an autograph because an autograph is on a piece of paper which can be lost. I'd rather shake hand with you because I know that you will be a very big personality someday. So त्यांनी त्यालाच इतकं मोठं फील करवलं आणि आम्हाला असं वाटलं की म्हणजे we are talking to somebody who is very close to us, or maybe he's not the president of India but he is somebody we talk to every day. तर ते खूप छान होतं. म्हणजे that was a very fatherly experience for us. ती प्रेरणा देणं कुठेतरी महत्वाचं वाटायचं, पण ज्या पद्धतीने ते व्याख्यान देताना सुद्धा रमून जायचे, त्या गोष्टी काय म्हणजे ठरलेले असायचे त्यांचे मुद्दे, तरी सुद्धा ज्या पद्धतीने ते मांडायची ती मांडणी नेमकी कशी आठवते? त्यांची मांडणी म्हणजे पहिले तर त्यांची भाषा इतकी सोपी, आपल्याला समजेल अशी, कारण आपण आपल्या प्रत्येकाचं फील्ड त्यांच्यासारखं नाही आहे. म्हणजे वी आर नॉट सायंटिस्ट. तर त्यांनी आम्हाला जे व्यवस्थित सविस्तर समजवलं की मी काय करतो किंवा म्हणजे मी ह्याच्यात कसा आलो. तिची त्यांची भाषाच इतकी छान आणि आपल्याला इतकी भावून जाते मनाला ते ऐकताना. आणि म्हणजे जेव्हा आपण त्यांना ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण ऐकतच राहावं. म्हणजे खूप छान वाटतं त्यांना ऐकताना. शाळेमध्ये विज्ञान शिकताना ते विज्ञान शिकणं आणि डॉक्टर कलामांना ऐकणं, काय फरक जाणवायचा? म्हणजे कुठेतरी सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जायच्या डॉक्टर कलाम सांगायचे तेव्हा? आता जशी ही म्हणाली की अगदी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी कशी असावी, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर कलाम हे नर्स स्टॉप पुण्यातला जो आहे तिथे आले होते आणि त्यांनी त्यांच्या VIP गाड्या ज्या आहेत ते थांबवल्या आणि त्या लहान मुलाशी सहज बोलायला गेल्या. म्हणजे इतकी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळते. इतकं इन्स्पिरेशनल ती पर्सोनेल आहे. आणि जरी आज डॉक्टर कलाम आपल्याबरोबर नाही आहेत पण तरी त्यांची स्वप्न जी आहेत ती नक्कीच आपल्यासाठी अग्निपंख नेहमीच राहतील याची मला खात्री आहे. आणि जसं तू म्हणालीस आता की विज्ञान म्हणजे शाळेतल्या आणि त्यांच्या इन्स्पिरेशनल इंटरव्ह्यूज फार फरक असतो. प्रत्येक त्यांचे इतके एक्सपिरियन्स इतके आहेत की त्यांचा एक्सपिरियन्स प्रत्येक त्यांचा एक एक शब्द त्यांचे एक एक वाक्य इतके इन्स्पायर करतात आपल्याला की सहज म्हणून मी कॉम्प्युटर उघडला, सहज म्हणून त्यांचे कोट्स वाचले की पूर्ण दिवस इतका इन्स्पायर होतो आणि इतकं आपण पॉवरफुल वाटतं. एवढ्या इतकं इन्स्पिरेशनल त्यांचे विचार होत आहेत. अर्थात राष्ट्रपती दर्जाचा एखादा माणूस आहे आणि तो इतक्या सहजतेने येऊन तुमच्याशी संवाद साधतोय, इतक्या सहजतेने येऊन बोलतोय, हेच स्वतः स्वप्नवत वाटायचं? हो, ते नक्कीच. म्हणजे ते इतके छान बोलायचे, त्यांची राहणी इतकी सोपी आणि साधी होती की म्हणजे हे तर नक्की मला पटलंय की त्यांचे रामेश्वरम त्यांचं मूळ गाव आहे. तर ते त्यांच्या लोकांना नेहमी आठवण त्यांची करायचे. म्हणजे ते एका गरीब मुस्लिम फॅमिलीवरनं त्यांच्या शिक्षणाच्या बळावर तेवढे मोठे झाले, ते सायंटिस्ट झाले, मग नंतर ते इव्हेंच्युअली प्रेसिडेंट ऑफ इंडिया झाले. तरी त्यांनी आपल्या लोकांना ते कधी विसरले नाही. ते त्यांच्या रिलेटिव्सला
दररोज ते फोन करायचे आणि त्यांची आठवण काढायची, त्यांच्याबद्दल विचारायचे. तर हेच एक खूप पटल्यासारखं आहे की तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुम्ही तुमच्या मूळ गावाला विसरायला नाही पाहिजे. तुम्ही तुमचे जमिनीवरच पाय ठेवायला पाहिजे आणि राहायचं. अर्थात जसा तिने उल्लेख केला की इतका मोठा माणूस आहे आणि इतके साधेपणाने बोलतोय आणि सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगतोय. तुला काय अनुभव आला, म्हणजे वाचताना असेल किंवा एखादी विज्ञानातली पुस्तकातली संकल्पना वाचायची म्हणलं की ते बोजड होऊन जायचं, पण जेव्हा डॉक्टर कलाम ते सांगायचे तेव्हा रोजच्या आयुष्यातली उदाहरणं देऊन अगदी साधेपणाने व्याख्यानात नसतील किंवा प्रत्यक्ष बोलताना पण समजवायचे. काय नेमकं याच्यातनं प्रेरणा मिळायची आणि कसं समजायचं विज्ञान? खूप सोपं वाटलं, म्हणजे त्यांचं जसं शिकवण्याची पद्धत वगैरे खूप छान वाटली आणि त्यांचं ते विंग्स ऑफ फायर खूप इन्स्पिरेशनल बुक आहे, मला ते खूप आवडलं. बस. वयाच्या कितव्या वर्षी विंग्स ऑफ फायर वाचायला घेतलंस तू? तुला इंट्रोड्यूस कधी झालं हे पुस्तक? मी आता 11th मध्ये होते तेव्हाच, म्हणजे मला एवढी हे नव्हती की वाचूया वगैरे, पण असं वाटलं की वाचूया कसं असेल, इन्स्पिरेशनल बुक आहे. वाचलं आणि खूप मस्त होतं आणि त्यांचे कोट्स पण खूप भारी आहेत. त्यांच्याबद्दल वाचणं ही सुद्धा विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असायची, कारण त्यातनं जे ते काही मांडायचे, जी मांडणी असायची, त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची कथा अग्निपंख मधली असेल किंवा इतर पुस्तकं जी त्यांनी स्वतः स्वप्न पाहिली भारतासाठी, भारत महासत्ता बनण्यासाठी, ही पुस्तकं असतील, या सगळ्याच गोष्टी खूप प्रेरणादायी वाटायच्या. तू अर्थात त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत, काय आठवतं याच पुस्तकांमधनं? कशा पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या आणि एक पुस्तक वाचल्यानंतर पुढचं नंतर पुढचं हे होतच राहिलं? खरं तर आम्हाला 8वीत वगैरे त्यांचा धडा होता छोटासा, तर अतिशय छोटासा पॅच होता अग्निपंख मधला, पण तेवढासा वाचूनही ते पुस्तक वाचावं असं वाटलं. मग अजून खूप गोष्टी कळल्या. मग इंटरनेट ही साधनं असल्यामुळे अजून काय सायन्समधल्या गोष्टी ह्या सगळ्या वाचल्या गेल्या. पण आता आम्ही तर काय सायन्समधले नाही, आम्ही कॉमर्स स्ट्रीममधले आहोत, त्यामुळे आम्ही तर फार त्याच्यात पुढे करू असं वाटत नाही. पण सायन्समधल्या गोष्टी जशा त्यांनी सोप्या करून सांगितल्या, तशा लाईफ चेंजिंग गोष्टी किंवा काही सवयी म्हणा, ड्रीम्सबद्दल ते खूप बोलतात, तर त्या गोष्टी त्यांनी इतक्या सोप्या करून सांगितल्या ना की कुठल्याही फील्डमध्ये त्यांचा खूप उपयोग होईल आम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी. याबद्दल आम्ही सगळेच त्यांचे खूप आभारी आहोत. अर्थात ज्या पद्धतीने ते संवाद साधायचे, म्हणजे तुम्ही मेलवरनं एखादा प्रश्न विचारा किंवा ट्विटरवरनं विचारा, फेसबुक पेजवरनं विचारा, इतका टेक्नो सॅव्ही या वयाचा माणूस आणि इतका टेक्नो सॅव्ही, हे पण आपल्यासाठी कुठेतरी नवीन होतं की प्रत्येक गोष्ट, म्हणजे राष्ट्रपती झालेला माणूस आहे आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर देतोय हा माणूस. काय अनुभव यायचा या सगळ्यामध्ये? म्हणजे खरंच खूप ते चांगलं वाटायचं जेव्हा, म्हणजे ते खूप फ्रेंडली असायचे. पहिलं म्हणजे आम्ही लहान असो, मी स्टुडंट्स असो, तरी ते खूप फ्रेंडली बोलायचे. ॲक्च्युली एकदा स्कूलमध्ये असताना आम्ही सायन्सचं काही प्रोजेक्ट केलेलं, तर आम्ही असे 10 जण होतो, त्यामधून फक्त 5 जणांना जायचं चान्स मिळाला आणि तेव्हा खरं खूप असं वाटलं की त्यांच्याशी का नाही भेटलं आणि वगैरे. आणि मला फक्त हे बोलायचं की a holiday, a day in his name, or 2 minutes of silence, changing DPO status or a monument is not enough for a great personality like him. Like he have done so much for the eradicating poverty, illiteracy of the India. He have done so much. So a small contribute we should pay by just following his path, like for the better India and a better world. अर्थात त्यांची स्वप्न, त्यांच्या मार्गावरनं चालणं हेच ध्येय. यातल्या अनेक मुलं वारंवार बोलून दाखवत आहेत की हेच ध्येय आज आमच्या मनामध्ये आहे. कसे आठवत आहे डॉक्टर कलाम? वयाच्या कितव्या वर्षी खरं ओळख झाली तुमची डॉक्टर कलामांची? मी 8वीत असताना आम्हाला विंग्स ऑफ फायर नावाच्या पुस्तकामधला एक आम्हाला आर्टिकल टाईप होतं इंग्लिशमध्ये, तेव्हा ते आम्ही वाचलेलं. तेव्हा कळलं की अब्दुल कलाम नावाचे एक व्यक्तिमत्व आहे, की ते कसं आहे वगैरे. तेव्हा मी ते आर्टिकल वाचल्यानंतर मला असं वाटलं की ते बुक्स वाचावं, आणि एकदा जेव्हा मी ते वाचायला सुरुवात केलं बुक, तेव्हा मला असं वाटलं की अजून वाचावं. आणि एक बुक वाचल्यानंतर त्यांची जेव्हा माहिती कळत गेली तेव्हा आपल्याला अजून वाचावं असं वाटलं. आणि अब्दुल कलाम ही खरंच खूप छान पर्सनॅलिटी आहे. काय आठवतंय? पुस्तकं अनेक वाचली आहेत तू त्यांची, काय आठवतंय पुस्तकांमधलं तुला? म्हणजे
त्यांनी सायन्सबद्दल सगळ्यांनी सांगितलंच की ते सायंटिस्ट होते. त्यांनी सायन्सबद्दल खूप छान आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. अगदी आपल्याला न कळलेल्या कन्सेप्टसुद्धा त्यांच्या ह्याच्यातून आपल्याला अगदी सहज समजल्यात. त्याचबरोबर त्यांनी लाईफबद्दलही आपल्या जीवनामध्ये कसं काय हे करावं ते कळतं. त्यामुळे आपण त्यांचा अगदी आदर्श ठेवून आपण अगदी सहज सक्सेस मिळवू शकतो. आदर्श ठेवला तर यश कसं मिळवायचं याची एक त्यांच्यामुळे कळलंय असंही मुलं म्हणताना दिसतात. पुस्तकं तुम्ही वाचली आहेत त्यांची, ज्या पद्धतीची धडपड त्यांनी केली, म्हणजे शाळेच्या शिक्षणासाठीची धडपड तर एका बाजूला होती, पण नोकरी मिळाल्यानंतर इस्रो उभं करायचं होतं त्यावेळेला ज्या पद्धतीची धडपड त्यांनी केलेली होती की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, प्रयोग करून बघा, काय सापडतंय बघा, तसं आपल्याला करता येतंय का. आज एकीकडे जिकडे आपण मंगळयानासारख्या एका टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत, ते सगळं पाहत असताना हा प्रवास कसा वाटतो तुम्हाला? I am honored to say one quote said by them. If you fail, never give up. If you fail, never give up. Because fail means first attempt in learning. This quote was through inspiration for me. I'll really miss him. He is a great personality. आठवणी आहेत मुलांच्या मनामध्ये, डोळ्यांमध्ये अश्रू सुद्धा दाटून आलेले बघायला मिळतात आपल्याला. कारण प्रत्येकाला तितकीच आपुलकी, तितकीच जवळीक त्यांच्याबद्दल वाटत होती आणि हीच जवळीक कदाचित कारणीभूत ठरली होती आज देशातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला प्रेरणा मिळण्यासाठी सुद्धा आणि त्यांच्याबद्दल आपुलकी, आपलेपणा वाटायला सुद्धा. कारण आज कुठेही गेलं तरी विषय एकच आहे चर्चेचा, कुठेही गेलं तरी सुद्धा एकाच गोष्टीबद्दल लोक बोलतायत, आठवणी जागवतायत डॉक्टर कलामांच्या. तुला काय आठवतंय पुस्तकामधलं असेल किंवा ज्या पद्धतीने त्यांनी धडपड केलेली होती, ज्या पद्धतीने ते पुढे आलेले होते? मग मी जसं म्हटलं की सायकलवरनं इकडे तिकडे जायचं आणि त्यात रॉकेट, त्यांना जे PSLV बनवायचं होतं, GSLV बनवायचं होतं, लॉन्च व्हेकल्स बनवायचे होते, त्याचे सगळ्या वस्तू स्पेअर पार्ट सुद्धा सायकलवरनं घेऊन जायचे. त्याला काय होईल, कसं हे करायचं आहे, या सगळ्याचा विचार नव्हता. ध्येय होतं की आपल्याला हे करून दाखवायचं आहे, भारताला टेक्नॉलॉजिकली पुढे न्यायचं आहे. I would like to tell one of Dr. APJ Abdul Kalam's famous quote. I'm not a handsome guy, but I would like to give my hand to someone who needs help. Beauty lies in the heart, not on face. अर्थात त्यांचे जे सगळे कोट्स होते ते या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरलेले आहेत. आणखीनही काही विद्यार्थ्यांची आपल्याला बोलायचं आहे. तुला कसे आठवत आहे डॉक्टर कलाम? हे सगळी प्रेरणा देणारी त्यांची वाक्य असतील किंवा अनेक गोष्टी असतील ते यांनी सांगितल्या. हीच इन्स्पिरेशनल थॉट्स, एका पद्धतीने इन्स्पिरेशन हे सगळ्यांसाठीच होत आहे, पण हे सगळं होत असताना ही धडपड, हा प्रवास होता म्हणून ते कदाचित हे म्हणू शकले. अगदी बरोबर. अगदी लहान असल्यापासून जेव्हा जो माणूस किनाऱ्यावरती बसून एरोप्लेन्स बनवण्याची स्वप्न पाहू शकतो आणि ती सत्यात उतरण्यासाठी कोणतेही कष्ट करू शकतो, खरंच त्या माणसाकडून आपल्याला खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे. आणि फक्त सायन्स स्ट्रीम असं नाही, कुठल्याही गोष्टीत तुम्ही पुढे कसं जाल हेच ते नेहमी आम्हाला सांगायचं. आणि स्पेशली मुलंही त्यांचं एक सॉफ्ट कॉर्नर होता की त्यांना जर मी काही उपदेश केला, उपदेश म्हणता येणार नाही, ते फ्रेंडलीच बोलायचे, पण जे मुलांशी बोलायचं ते त्याच्यामुळे आपला इंडिया पुढे जाणार आहे. आणि ते नेहमीच म्हणायचे की स्वप्न पाहायला जर तुम्ही शिकलात तर आणि त्याचाच ध्यास घेतला तर ती नक्कीच पूर्ण होतात. आणि त्यांनी जेव्हा स्वप्न पाहिलं होतं तेव्हा त्यांच्या डोक्यात केवळ त्या स्वप्नाचेच विचार होते की आपल्या इंडियाचं कसं पुढे न्यायचं आणि टेक्नॉलॉजीने कसं परिपूर्ण करायचं आपल्या भारताला. आणि मला वाटतं असेच विचार जर प्रत्येकाने मनात ठेवले तर अब्दुल कलाम नसले तरी त्यांचे विचार आपल्यात नक्कीच राहतील. त्यांचे विचार तर राहणारच आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, व्याख्यानं आहेत, या सगळ्या रूपाने ते आपल्या बरोबर राहणारच आहेत. पण हेच सगळं आठवत असताना काय नेमकी प्रेरणा मिळते? कारण अनेक राष्ट्रपती होते, पण डॉक्टर कलाम राष्ट्रपती झाल्यानंतर काय त्या पदाचा सुद्धा फरक जाणवला तुम्हाला? तसा त्यांनी नेहमी सांगितलं आहे की हार्डवर्क करा, कारण परसिव्हरन्स इज द की टू सक्सेस. त्यामुळे आपल्याला ही एक मोठी शिकवण मिळते की आपण जेव्हा हार्डवर्क करतो आणि डेडिकेशनने एक काम करतो तेव्हा आपण एकदम टॉपवर पोचतो. आणि तेच त्यांनी शिकवलं आपल्याला कायम. अर्थात अनेक शिकवण देणाऱ्या गोष्टी डॉक्टर कलामांकडनं या विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहेत. पुस्तकाच्या रूपाने असतील किंवा वेगवेगळ्या व्याख्यानांच्या रूपाने असतील, संवाद साधणं हे ध्येय होतं. जशी आठवण डॉक्टर नारळीकर सांगतात की एक 50 मिनिटांचा म्हणजे राष्ट्रपती पदावरती असणारी व्यक्ती 50 मिनिटांसाठी कसाबसा जिथे वेळ देऊ शकत होती, ती मुलं पाहिल्यानंतर, मुलं आहेत आजूबाजूला हे कळल्यानंतर 2 तास कधी होऊन गेले ते त्यांना कळलं नाही. प्रोटोकॉलमुळे लोकांना आठवण करून द्यावी लागली की आपल्याला आता इथून पुढच्या कार्यक्रमासाठी निघावं लागणार, इथे इतका वेळ थांबता येणार नाही. त्यावेळेलाही मनाविरुद्ध का होईना त्यांना निघावं लागलं होतं. हे जी भावना होती की मला मुलांशी बोलायचं आहे, मला मुलांशी संवाद साधायचा आहे, वेगवेगळ्या कुठलाही माध्यम असेल मला बोलायचं आहे आणि त्यातनं जे काही सांगता येईल माझ्याजवळ जी काही आहे पुंजी ती विद्यार्थ्यांपर्यंत वाटायची आहे, ही
कसं आठवतंय तुम्हाला हे सगळ्या गोष्टी? वेल, आय कन्सिडर इट माय मिसफॉर्च्यून की त्यांनी समोर उभा राहून बोलतात असं मला कधी आय डिडंट हॅव द लक टू बी एबल टू अटेंड वन ऑफ हिज लेक्चर्स ऑर हिज इंटरॅक्शन्स. पण चौथीमध्ये त्यांचा धडा वगैरे असा होता आम्हाला, त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन मी त्यांची पुस्तकं जरा मोठी झाल्यावरती वाचली आणि ते वाचताना असं जाणवलं म्हणजे की एक पेट्रिऑटिझम आणि माय कंट्री ही माझी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे जे मिशन आहे इंडिया 2020चं, हे आपण सगळ्यांनी मिळून एकत्र करावं लागणार आहे. हे जे एक असतं ना एक नाही माझा देश आहे, मी करणार, ही भावना माझ्यामध्ये जागृत झाली. आणि एक जस्ट फॉर एक्झाम्पल मी 4 ओळी लिहिल्या आहेत. सर, यू इन्स्पायर्ड अस, यू इग्नाइटेड आवर माइंड्स, यू मेड अस वॉन्ट टू फ्लाय ऑन विंग्स ऑफ फायर, taught us to dream and turn those dreams to action, guided our souls and gave us hope. Sir, you gave us strength. We will miss you. आपल्याबरोबर आता असा एक विद्यार्थी आहे जो परदेशातनं आलेला आहे, पण त्याला सुद्धा डॉक्टर कलामांबद्दल काहीतरी बोलायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली वुड यू लाईक टू टॉक अबाउट डॉक्टर कलाम? हाऊ डू यू नो हिम? हाऊ डू यू नो अबाउट हिम? First of all, I want to begin by quoting him. We are born with divine fire in us. Our effort should be to give wings to this fire and fill the world with the glow of its goodness. India had a great personality. We've really lost a great personality. The kind of Mahatma Gandhi, the kind of Swami Vivekananda of those days, the kind of Nelson Mandela of South Africa, the kind of King Jr. Martin Luther of America. The kind of person we have lost has been a great asset to India. The kind of person, even after rising from a very humble background, he managed to live a humble and simple life, never marrying. Given the tradition of marriage in India, of course, that is almost impossible. Even after staying in the presidency for 5 years, he walked out with all his with a bag of books, and giving out his entire salary to the university, dedicating his entire life to serving the nation. This is a great personality. We all have to aspire to live up to the kind of person we are memorizing today. How did you come to know about Dr. Kalam? You have read his books? I've read his books, one of which is the Wings of Fire, which is an autobiography by him. Personally, I follow him on Twitter. His quotes are very inspirational. All he posts are very, very important and relevant to everyone living on planet. Did you ever try to ask him a question on Twitter or Facebook maybe, like, because he used to answer whatever ways you are asking question, he used to make it a point to answer all the questions? I had never tried to ask him, but I'd really been keen to follow him and see his posts and what he has to say about the public. His simplicity describes it all. जसं हा म्हणतो की साधेपणा हा त्यांचे एक जी खासियत होती, शैली होती आणि त्यातनंच प्रेरणा मिळायची अनेकांना. काय ट्विटरवरती असेल, फेसबुकवरती असेल, राष्ट्रपती दर्जाचा माणूस येऊन इतक्या साधेपणाने संवाद साधतो आहे आणि त्याला उत्सुकता आहे, काय विचारतायत मुलं, काय त्यांना उत्तरं द्यायची आहेत, कशा पद्धतीने देता येईल, आज नाही तर उद्या, पण तुम्ही विचारणं थांबवू नका, हे जे ते सांगायचे. काय आठवणी आहेत, काय अनुभव होता? ॲक्च्युली मी कधी त्यांचं एवढं पुस्तकं वाचली नाहीत किंवा त्यांना कधी भेटलोही नाही, पण त्यांचं असं मला आठवतं आता जसं तुम्ही मला विचारलं की कीप आस्किंग, म्हणजे जोपर्यंत आपण काही असं विचारत नाही तोपर्यंत लर्निंग होत नाही. वी कांट लर्न विदाउट क्वेश्चनिंग. पण एक एवढंच आठवतं की आज सगळीकडे लोक म्हणतात की एक नेता गेला, एक वैज्ञानिक गेला, पण आम्हा तरुणांसाठी, आम्हा भारतीय तरुणांसाठी आमचा खूप जवळचा मित्र गेला. मित्र, आम्ही त्यांना मित्रच म्हणणार, आमचे ते खूप जवळचे मित्र होते. अगदी सहजपणे ते, जसं की अनेक जणांनी त्यांची आठवण सांगितली की ते त्यांच्या व्याख्यानाला खास करून ते खूप जण नेत्याशी कधी ते बोलले नाही, पण खास करून ते विद्यार्थ्यांशी बोलले. कालसुद्धा जेव्हा ते शिलाँगला गेले होते तेव्हा त्यांनी ट्विट केलं होतं की आय एम गोइंग टू शिलाँग. कालसुद्धा ते IIMच्या विद्यार्थ्यांना काहीतरी उपदेश देत होते, काहीतरी सांगायचं होतं त्यांना, पण दुर्दैवाने सुद्धा 7:45च्या सुमारास त्यांना तिथे हृदयाचा झटका आला आणि ते अचानकपणे निघून गेले. खूप वाईट वाटतं असते नाही आमच्या. जसं हा म्हणत होता की विचारत राहा आणि मित्रत्वाची भावना, काय होतं नेमकं ज्यामुळे इतका मोठ्या दर्जाचा माणूस असूनही तो आपला वाटायचा, मित्र या दर्जापर्यंत तुम्ही आणून ठेवू शकत होता, ज्यांच्याशी संवाद साधत होता असा वाटायचा? असंच होतं की ते विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे, आपले विद्यार्थी आपलेत अशा नात्याने ते संवाद साधायचे, गप्पा मारायचे मुलांशी. आणि त्यांनी जे ड्रीम सेट केलं होतं 2020 इंडिया ॲज अ सुपर पॉवर, इंडिया विल एमर्ज ॲज अ सुपर पॉवर, ते सुद्धा आता असं वाटतंय की ते
खरं होईल. आता आपले जसे फॉरेन रिलेशन्समध्ये प्रोग्रेस आहे किंवा मंगळयान, तर ते झालं त्या असं म्हणजे त्यांची स्वप्न जी होती ती खरी होतील असं आता वाटतंय आणि त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. तुला काय आठवत आहे म्हणजे यापूर्वीचे राष्ट्रपती असतील अनेकांबद्दल शाळेत आपण पाठांतर करतो कोण कोण राष्ट्रपती आहेत आणि कोण कोण झालेले होते, आता नवीन कोण आहेत, त्यांचं कार्य कसं आहे, पण डॉक्टर कलाम या सगळ्यामध्ये वेगळे ठरले. मला डॉक्टर कलाम मी त्यांच्या कधी भाषणाला गेलो नाही, पण मला एकाने त्यांच्या भाषणातला छोटासा भाग सांगितला होता. इन 1 वीक 1 आवर फॉर नेशन, इन 1 इयर 1 वीक फॉर नेशन, अँड इन युअर एज्युकेशनल लाईफ 1 इयर फॉर नेशन. हे जो त्यांनी संदेश दिला त्याच्यामधनं मला असा एक व्यक्ती माहिती आहे की ज्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे तो त्या भाषणाला प्रेझेंट होता, तो त्यांनी त्याचं शिक्षण झाल्यानंतर तो आसामला गेला आणि तो आता पूर्ण वेळ तिकडच्या लोकांसाठी काम करतोय. तर हे म्हणजे त्यांनी जे प्रभावी केलं त्या मुलाला, अशी भाषणांमधनं त्यांना प्रेरणा द्यायची त्यांच्याकडे ताकद होती. ती ताकद मला खूप आठवते. प्रेरणा मिळायची तरुणांना, पण काय एक इतक्या सर्वोच्च स्थानाला हा माणूस पोहोचला, काय वेगळेपण जाणवायचं तुम्हाला त्या राष्ट्रपती म्हणून डॉक्टर कलाम कसे आठवत आहेत? सर्वप्रथम ते राष्ट्रपती होते, पण त्यांच्या एवढी सिम्प्लिसिटी असं कोणात जास्त हे सिम्प्लिसिटी नव्हती. तर ॲज अ राष्ट्रपती आणि एवढे सिम्पल हे खूप इन्स्पिरेशनल आहे. परत त्यांनी सगळ्याच यंगस्टर्ससाठी जसं ते म्हणायचे की तुम्ही विचारा, त्यांनी तुमचं माइंड डेव्हलप होईल. तर हे त्यांचं खूप प्रेरणादायक आहे. कालपासून सोशल मीडियावरती पाऊस पडतोय सगळ्या संदेशांचा, काय घडताना दिसतंय नेमकं? कशा पद्धतीने तरुणाई आदरांजली वाहतीये त्यांना, कशा पद्धतीने आठवणी जागवल्या जात आहेत? भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम हे आजच्या तरुणाईचे, जसं मगाशी बऱ्याच जणांनी म्हणलं की हे आमचे सर्वात जवळचे मित्र होते आणि त्यामुळे आमच्यातून ते अचानकपणे गेलेत आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या निधनाने जी काही देशाला हानी झाली त्याला कुठलीच परिसीमा नाही. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे एक प्रेरणास्रोत म्हणून बघत असताना साहजिकच सोशल मीडियावरती त्याचा परिणाम जाणवणं हे साहजिकच होतं. आणि राष्ट्रपती दर्जाचा माणूस हा इतका साधा असू शकतो असं आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. म्हणजे त्यांना इतक्या मोठ्या दर्जावर गेला की अहंकार येणं साहजिकच होतं, पण ते नसताना साहजिक आपल्या मित्रासारखं खांद्यावर हात टाकून अरे का तुझा प्रश्न आहे, असं आहे का, मग त्याला असं उत्तर देऊ शकतो. ही जी त्यांची पद्धत होती ती आजपर्यंत आपण कधीच पाहिलेली नव्हती. त्यामुळे ती सर्वात जास्ती तरुणाईला भारावलेली पद्धत होती असं मला वाटतं. काय प्रतिक्रिया, काय मेसेजेस येत आहेत कालपासनं, काय लोक म्हणताना दिसत आहेत तुम्हाला? मला त्यांच्यामध्ये आणि इतर नेत्यांमध्ये मुख्य फरक हाच जाणवतो की जर आपल्याला खरं यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्याही साधनांची गरज नाही, फक्त आपल्यामध्ये डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. प्रत्येकासाठीच ते प्रेरणास्थान ठरत होते. ज्या पद्धतीने एका छोट्या गावात न येऊन इतक्या मोठ्या पदावरती एखादी व्यक्ती पोहोचू शकते हे सुद्धा जिथे स्वप्नवत वाटत होतं, तिथे डॉक्टर कलामांनी ते करून दाखवलं आणि करून दाखवल्यानंतर सुद्धा अनेकांना प्रेरणा दिली हे तुम्ही करून दाखवा म्हणून. बरोबर आहे. रामेश्वरममधील एका छोट्याशा गावात जन्माला आले एक सामान्य मुलगा, आणि तो सामान्य मुलगा किती दूरपर्यंत जाऊ शकतो हे त्यांनी आपल्याला दाखवून दिले. त्यांचे प्रत्येक जे कोट्स होते ते खूप पॉप्युलर आहेत आपल्या तरुण शक्तीमध्ये. तर त्यांनी भारत 2020 हे मिशन पाहिलेलं होतं. ते आपण फक्त हार्डवर्क आणि डेडिकेशनवरून त्यांचे जे आपल्या भारताला जे योगदान आहे ते लक्षात धरून आपण ते पुढे नेलं पाहिजे आणि भारताला एक महासत्ता बनवलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थात प्रत्येक तरुण महासत्ता होण्याबद्दल बोलतोय, पण आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेणार आहोत. मला तुमच्या सगळ्यांकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची आहे जी तुम्ही करणार आहात डॉक्टर कलामांसाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारत देश. आम्ही आजपासून आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भारत आणि भारतासाठीच विचार करू. डॉक्टर अब्दुल कलामांचं जे स्वप्न होतं 2020 साली भारत हा महासत्ता होईल. भारत हा सगळ्या दृष्टीने जगावर राज्य करेल आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण आज प्रयत्न करू. या सर्व गोष्टींसाठी एकजूट आणि अथक परिश्रमाची गरज आहे, तर ते देणं खूप गरजेचं आहे. आणि आपली तरुण पिढी आपल्या भारतामध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यांचं डेडिकेशन जर खूप मोठ्या प्रमाणावर लागलं तर आपले देश नक्कीच 2020 साली महासत्ता बनेल. काय करणार, कुठली एक गोष्ट करणार डॉक्टर कलामांना आदरांजली म्हणून आजपासून तुम्ही सुरू करणार, यापुढे चालू ठेवणार आणि अनेकांना प्रेरणाही मिळेल यातून?
अब्दुल कलामांचा एक इंटरव्ह्यू मला आठवतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही राष्ट्रपती होऊन 5 वर्ष झाले पण भारतामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय कराल किंवा त्यावर तुमचा उपयोग काय. तर त्यांचं उत्तर हे मला खूप भावलं आणि त्यांनी असं सांगितलं की गव्हर्नमेंट कॅनॉट क्रिएट नोबल सिटीजन्स, गव्हर्नमेंट कॅन फॅसिलिटेट द डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर दॅट विल लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ नोबल सिटीजन्स. तर हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा मला मांडायचा आहे की त्यांनी कधीही धार्मिक किंवा पॉलिटिकल भेदभाव कधी केला नाही, म्हणून त्यांची गव्हर्नमेंट जेव्हा आली तेव्हा त्याला निर्विवाद प्रतिसाद मिळाला होता. तर त्यांची जी विचार करण्याची सरणी होती ती मी माझ्या दररोजच्या आचरणात अर्चू इच्छितो. काय करणार डॉक्टर कलामांसाठी? तुला काय वाटतं की आपण हे केलं पाहिजे? त्यांची सर्वोत्कृष्ट मला आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा विद्यार्थ्यांबरोबर साधलेला संवाद. मी त्यांच्या पुस्तकात एकदा वाचलेलं की त्यांचं एक ध्येय आहे आयुष्यात की देशभरातील 1 लाख विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना त्यांचा प्रतिसाद द्यायचा होता, त्यांच्याशी संवाद साधायचा होता. काही दिवसांपूर्वी ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये पण आले होते, तेव्हा पण त्यांनी बऱ्याच जणांबरोबर संवाद साधला. मी ॲक्च्युली सगळ्या स्टुडंट्सना किंवा सगळ्या देशाला मी ही विनंती करू इच्छितो की 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आहे. त्या दिवशी सगळ्यांनी जागतिक विद्यार्थी दिन साजरा करावा, वर्ल्ड स्टुडंट्स डे साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांनी जसा दुसऱ्यांना प्रतिसाद दिला असं त्यांचे संवाद साधण्याचे जे स्किल आहे ते मी माझ्यात आज इच्छा करू शकतो. काय करणार डॉक्टर कलामांसाठी? एक गोष्ट कोणती आहे जी तुम्हाला करावीशी वाटते यापुढे तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये? ॲक्च्युली डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे खूप व्यक्तिमत्व मोठं होतं, परंतु ते भारतात हरपलंय. त्यामुळं वाईट एवढंच वाटतं की भारताचा एक मूल जो व्यक्तिमत्व होतं ते हरपलंय. अर्थात अनेक मुलांच्या मनामध्ये अनेक भावना आहेत, त्या व्यक्त करताना कुठे अडखळत आहेत, बोलून दाखवत आहेत, जे काही वाटतंय ते ही मुलं सांगताना दिसत आहेत. पण यातून जाणवते एक गोष्ट होती, म्हणजे कशा पद्धतीने प्रेरणा मिळाली होती प्रत्येक विद्यार्थ्याला या व्यक्तिमत्वाविषयी, लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचले होते डॉक्टर कलाम आणि एका माणसाकडनं इतके सगळेजण प्रेरित कशा पद्धतीने होऊ शकतात याचं डॉक्टर कलाम हे अगदी एक उदाहरण, जिथं जागतं उदाहरण आजच्या तरुण पिढीला खास करून जे बघायला मिळालेलं होतं ते आज हरपलेलं आहे. अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे दुःखाची, पण त्याचबरोबर विश्वास आहे त्यांची स्वप्न पूर्ण करू. सर, शेवटी तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या मुलांची एक पिढी आहे की ज्यांनी डॉक्टर कलामांना मोठं झाल्यानंतर पाहिलं आणि त्या सगळ्या काळामध्ये त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन ते बनले. पण डॉक्टर कलामांनी अनेक गोष्टींना दिशा दिली, अनेक गोष्टींना, म्हणजे पोखरणचा अणुस्फोट असेल ज्याच्यामुळे भारत एक महासत्तेच्या दृष्टिकोनातनं पाऊल टाकणं असेल भारताचं, तिथे कुठेतरी एक बदल घडवला. इस्रो जी सुरुवात जिथून झाली ती एका टप्प्यापर्यंत आणून पोहोचवली. हा सगळा प्रवास एकूण भारताच्या दृष्टिकोनातनं कसा महत्त्वाचा ठरला? भारताच्या दृष्टिकोनातून डॉक्टर कलामांनी जे योगदान दिले भारतासाठी तर ते अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे. भारताला जेव्हा मिसाईलचे आणि अणुस्फोटाचे भारताला जेव्हा शक्ती मिळाली तेव्हा भारत जागतिक स्तरावर एक शक्तिशाली देश किंवा स्वतःच्या जोरावर स्वतःच्या शक्तीने पुढे जाणारी, झेप घेणारी एक शक्ती अशी डोळ्यासमोर आली. मिसाईल्स आणि अणुस्फोटाच्या रूपाने तर भारताला डॉक्टर कलामांनी एक मोठ्या स्वाभिमानाचे अग्निपंख देऊन खूप मोठी झेप भारताला घ्यायला त्यांनी मुभा दिली आणि या दृष्टीने पुढे भारत झेपावतोच आहे. भारत इंडिजिनस मिसाईल्स तयार करतोय, जे बाकीचे आपले काही काही शेजारी देश आहेत ते कितपत करतायत, ते क्लेम करतायत, पण ते किती खरं आहे किती खोटं आपल्याला कल्पना नसते. पण भारतात जी प्रोसेस चालू आहे, जी भारताच्या सबलीकरणाची, स्वतःच्या सबलीकरणाची आणि इंटरनॅशनल लेवलवर जे भारताची प्रतिमा जी उंचावणं जी प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये डॉक्टर अब्दुल कलामांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता आपण बघतोच की हे विद्यार्थीगण आहेत तर त्यांच्या मनात जे काही डॉक्टर कलामांच्याबद्दल भावना आहेत की त्यांच्या आदर्शाबद्दल जे काही त्यांचे विचार आहेत हे अतिशय मोलाचे आहेत, कारण हीच पिढी आहे जी भारताला पुढे नेणार आहे आणि भारत घडवणार आहे. तर ही प्रेरणा, शक्ती आणि एक उत्तम माणूस, एक उत्तम ह्युमन बिईंग हे जर का आपण सगळे गुण त्यांचे इन्कल्केट केले आपल्यामध्ये तर भारताला पुढे जाण्यात मला वाटत नाही कोणी रोखू शकेल, कारण हीच विद्यार्थ्यांची पिढी आहे जी हे सगळं करून, हे सगळं पुढे घेऊन, ही सगळी गाठोडी पुढे नेऊन पुढे जाणार आहेत आणि आपला प्रवास पूर्ण करणार आहेत आणि भारताला अतिशय मोठ्या टप्प्यावर नेऊन ठेवणार आहेत. विंग्स ऑफ फायरमध्ये डॉक्टर कलामांनी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या 4 ओळी म्हटलेल्या होत्या, लिहिलेल्या होत्या, ज्यामध्ये ते म्हणायचे की द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप
अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. या सगळ्या प्रवासामध्ये जे स्वप्न डॉक्टर कलामांनी पाहिलेलं होतं, त्यांचा हा सगळा प्रवास, त्यांचे हे सगळे माइल्स कदाचित यामुळे थांबलेले असतील, पण या मुलांच्या माध्यमातून डॉक्टर कलामांचा हा प्रवास सुरूच राहणार आहे. जाता जाता विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊयात त्यांना शेवटी डॉक्टर कलामांबद्दल काय सांगायचं. नहीं है शब्द कैसे करूं धन्यवाद, नहीं है शब्द कैसे करूं धन्यवाद. होंगे जहाँ भी हम उसमें होगा आपका योगदान, होंगे जहाँ भी हम उसमें होगा आपका योगदान. आज करती हूँ मैं आपको दिल से सम्मान, आपको मेरा शत शत प्रणाम, शत शत प्रणाम, शत शत प्रणाम.